नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीसाठी नॅशनल मेन्स कम मेरिट स्कॉलरशिप म्हणजेच NMMS या अतिमहत्त्वाच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शालेय क्षमता कसोटी 2011-12च्या प्रश्नपत्रिकेतील गणित विभाग आपण पाहणार आहोत। काही प्रश्न आपण सोडलेले आहेत। प्रश्न 81 नंबरचा 8m घन अधिक 1/27m घन या बहुपदीचे अवयव पुढील पैकी कोणते? या अगोदर आपणास ए घन अधिक बी घनचं अवयव माहीत असणं गरजेचं आहे। पहिल्या कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग हे याचे अवयव आहेत। आपल्याला 8m घन अधिक 8m घन अधिक 1/27m घन हे दिलेलं आहे। याचे अवयव पाडण्यासाठी 8m घन म्हणजे 2m कंसाचा घन अधिक 1/27m घन म्हणजेच 1/3m कंसाचा घन। पहिल्या कंसात ए अधिक बी म्हणजे 2m अधिक 1/3m आणि दुसऱ्या कंसामध्ये पहिल्याचा घन 2m घन 2mचा वर्ग 4m वर्ग। ए वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग, पहिलं पद तर 2m आहे, वजा ए बी या दोघाचा गुणाकार करताना m ला m जाणार आहेत, 2/3 राहणार आहेत, वजा 2/3 आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 1चा 1 3mचा वर्ग 9m वर्ग। पाहूया 2m अधिक 1/3m प्रत्येकाच्या ठिकाणी आहेच आहे, वजा 2/3 पाहिजे, वजा 2/3 इथंच आहे नंबर 2 अधिक 1/9m वर्ग आहेच, प्रत्येक ठिकाणी आहे, पण वजा 2/3 केवळ आणि केवळ 2 मध्ये आहे, त्यामुळे अचूक पर्याय नंबर 2। पुढचा प्रश्न आहे, चौरसाचा कर्ण 14 सेमी असून 4 ही बाजूंना स्पर्श करणारे वर्तुळ काढले असता त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? या ठिकाणी आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे, या ठिकाणी चौरसाचं क्षेत्रफळ काढलं पाहिजे। त्यानंतर या ठिकाणी चौरसाची बाजू काढली पाहिजे कर्णावरून। या ठिकाणी कर्ण बरोबर बाजू गुणिले वर्गमूळात 2 सूत्र आहे चौरसाची, त्यामुळे कर्ण दिलेला या ठिकाणी 14 सेमी, त्यामुळे 14 हे वर्गमूळात 2 बाजूला गुणले ते भागिले होणार आहे बरोबर बाजू, त्यामुळे या ठिकाणी बाजू बरोबर 14/2 छेदस्थानी अपरिमेय संख्या आहे, वर्गमूळात 2 न अंशाला आणि छेदाला गुणायचं, 14 वर्गमूळात 2 हा अंशाला छेद वर्गमूळात 2 गुणिले वर्गमूळात 2, 2 न 14ला भागल्यानंतर 7 वर्गमूळात 2 ही बाजू आली। ओके, 7 वर्गमूळात 2 ही बाजू म्हणजेच या ठिकाणी ही सुद्धा चौरसाची बाजू म्हणजे तो व्यास आहे। वर्तुळाचा व्यास 7 वर्गमूळात 2, बाजू व्यास बरोबर 7 वर्गमूळात 2। ओके, आणि त्रिज्या याच्या निमपट असते 7 वर्गमूळात 2 भागिले 2 आणि मग वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय r वर्ग, पायची किंमत 22/7 गुणिले r वर्ग म्हणजे 7 वर्गमूळात 2/2 गुणिले 7 वर्गमूळात 2/2 r वर्ग ही r आहे। या ठिकाणी एका 7ला 1 7 गेले, या ठिकाणी 2 न 22ला भागले 11ला 11 गुणिले इथं वर्गमूळात 2 गुणिले वर्गमूळात 2 2 गुणिले 7 भागिले 2ला 2 गेले, 11 सत्ते 77, 11 सत्ते 77 चौसेमी हे या वर्तुळाचं क्षेत्रफळ मिळालं। या ठिकाणी अचूक पर्याय नंबर 1। ओके, अशा पद्धतीनं आपण अचूक सूत्रांचा वापर करून उत्तरं मिळवणं गरजेचं आहे। P 14, 27, 18 या संख्या प्रमाणात आहेत, तर P ची किंमत काढा 15, 18, 21, 85 अशा पद्धतीनं या ठिकाणी प्रमाणात आहेत म्हटल्यानंतर P भागिले 14
आणि 27/18 यांचं गुणोत्तर बरोबर आहे. 20/14 बरोबर 27/18. पहिल्या दोन संख्यांचं गुणोत्तर दुसऱ्या दोन संख्यांचं गुणोत्तर समान आहे. पीची किंमत काढण्यासाठी प्रमाणात आहेत. ABCD प्रमाणात असतील तर A भागिले B बरोबर C भागिले D. अशाच पद्धतीनं पीची किंमत काढण्यासाठी 14 गुणिले 18 14 गुणिले 27 त्याला भागिले 28 गुणिले 18 27 गुणिले 14 आणि पीला गुणिले 18 आहे ते भागिले या ठिकाणी 92 18 2 7 14 3 3 9 3 9 27 परत 9 1 9 3 27 भाग जातोय. 9 3 27 7 गुणिले 3 शिल्लक राहिले. पी बरोबर 21. अशा पद्धतीनं पीची किंमत 21. पर्यायामध्ये नंबर 3 हा पर्याय अचूक आहे. पुढचा प्रश्न आहे 4चा वजा 1 वजा 2चा वजा 3 बरोबर किती. या ठिकाणी 4चा वजा 1 म्हणजे 1/4 धन केला. वजा 2चा वजा 3 1/2चा तिसरा. 1/4 वजा 2 1/2चा घन म्हणजे 8. तिरकच गुणाकार छेद समान नाही. 8 1 8 वजा 4 1 4 छेदांचा गुणाकार छेदस्थानी 8 चौक 32. 8 4 गेले 4 भागिले 32 4 1 4 4 8 32 1/8 हे उत्तर आहे. अचूक पर्याय या ठिकाणी पहिला. ओके. पुढे x अधिक 1/x कंसाचा वर्ग अधिक x वजा 1/x कंसाचा वर्ग याचं उत्तर काढताना x अधिक 1/x कंसाचा वर्ग अधिक आहे x वजा 1/x कंसाचा वर्ग याचा विस्तार पहिल्याचा विस्तार पहिल्या पदाचा वर्ग x वर्ग पहिल्या दुसऱ्या दोघाचा गुणाकार x ला x गेले त्याची दुप्पट 2 अधिक दुसऱ्याचा वर्ग दुसऱ्या पदाचा वर्ग 1/x वर्ग अधिक इथं पहिल्या पदाचा वर्ग x वर्ग पहिल्या दुसऱ्या पदाच्या गुणाकाराचे दुप्पटीतलं 2 राहते वजा चिन्ह आहे x ला x गेले वजा 2 आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 1/x वर्ग वजा 2ला वजा अधिक 2ला वजा 2 गेले हे राहिलं x वर्ग अधिक x वर्ग 2x वर्ग आणि 1/x वर्ग 1/x वर्ग 2 वेळा आहे 2/x वर्ग. ओके. किंवा यातला 2 सामाय काढला तर x वर्ग अधिक 1/x वर्ग असं उत्तर मिळेल आपल्याला. किंवा हे तसंच उत्तर ठेवायचं 2x वर्ग अधिक 2/x वर्ग पर्यायामध्ये आहे त्या ठिकाणी 2x वर्ग अधिक 2/x वर्ग. ओके. अचूक पर्याय नंबर 2. आलेख कागदावर आरंभबिंदूपासून आरंभबिंदू व 3 वजा 4 हा निर्देशक असलेला बिंदू काढला तर या दोन बिंदूमधील अंतर किती असेल. हे पर्याय दिलेले आहेत. आपण आकृती काढून पाहिलं तर हा x अक्ष आहे x डॅश आणि हा y अक्ष आहे उभा. ओके. माहितीसाठी हा आरंभबिंदू आहे x अक्षावरचा हा 3 इथं आहे आणि y अक्षावरचा 4 इथं आहे. या ठिकाणी 3 बिंदूतून समांतर रेषा काढली y अक्षाला. इथं 3 4 बिंदू आहे 4 पर्यंत काढावं लागेल आणि 4 बिंदूतून या ठिकाणी इथं 4 आहे 4 बिंदूतून x अक्षाला समांतर रेषा ते काढली छेदनबिंदू इथं आणि आपण हे 2 बिंदू जोडले. पहिल्या चरणातला हा बिंदू आहे म्हणजे हे अंतर 3 आहे हे 4 अंतर आहे. पायथागोरसच्या प्रमाणे आपण काढू शकतोय. कर्णाचा वर्ग बरोबर इतर 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज 3चा वर्ग 9 4चा वर्ग 16 9 25 25 वर्गमूळ 5 म्हणजे आरंभबिंदूपासून या बिंदूचं अंतर 5च असणार आहे. ओके. 3 4 हा बिंदू आहे 3 x अक्षावरचा बिंदू म्हणजे 3 हे आणि y अक्षावरचा 3 4 5 पायथागोरसचे त्रिकूट पण आहे. त्यामुळे अचूक पर्याय नंबर 5 एकक नंबर 4. ओके. अशा पद्धतीनं त्रिकोण AB पुढचा प्रश्न आहे त्रिकोण ABC हा समभुज चौकोन आहे. त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे. त्याच्या तिन्ही शिरोबिंदूतून सम्मुख बाजूवर शिरोलंब काढलेले आहेत. हा AE शिरोलंब आहे BF शिरोलंब आहे आणि CD हा शिरोलंब आहे. ते शिरोलंब K
त्यांचा संपाद बिंदू आहे के या बिंदूत एकत्रित येतात तिन्ही शिरोलंब. आणि चौकोन ए डी के एफ या चौकोनाचं क्षेत्रफळ 32 चौरस मी आहे. मग त्रिकोण ए बी सी विचारले, त्रिकोण ए बी सीचे विचारले. या ठिकाणी 1 2 3 4 5 6 त्रिकोण आहेत, सर्व एकरूप आहेत. त्यामुळे असं जरी विचार केलं, हे ए डी के एफ हा जो चौकोन आहे तेवढ्याच क्षेत्रफळाचा बी डी के ई आहे, तेवढ्याच क्षेत्रफळाचा सी ई के एफ आहे. एकाचं 32 आहे, त्याची तिप्पट 96 असणार आहे. 32ची तिप्पट 96. अचूक पर्याय नंबर 1 96 चौरस मी हे क्षेत्रफळ असणार आहे त्रिकोण ए बी सीचं. ओके. पुढचा प्रश्न, एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 18 मीटर आणि 24 मीटर आहे, तर त्याच्या कर्णाची लांबी किती? त्याच्या या ठिकाणी काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज आणि त्याचं वर्गमूळ काढले की कर्णाची लांबी मिळते. 18चा वर्ग 324 आणि 24चा वर्ग 576. 6 4 10, 7 2 9 1 10, 5 2 8 1 9. 900चं वर्गमूळ 30. त्यामुळे अचूक पर्याय नंबर 3 30 मीटर ही कर्णाची लांबी आहे. एका कारखान्यात 5000 कामगार काम करतात. दरवर्षी 30% कामगार कमी केले तर 3 वर्षांनी कामगार किती उरतील? या ठिकाणी याच्या उत्तरासाठी आपण सूत्र वापरायचं आहे. राशीचं सूत्र ए बरोबर P(1) दरवर्षी 30% कामगार कमी होतात, त्यामुळं वजा चिन्ह 30% भागिले 100 कंसाचा 3रा घात. 3 वर्षांनी किती कामगार असतील? या ठिकाणी 5000 कामगार काम करतात आत्ता सध्या, मग 3 वर्षानंतरचे काढायचे म्हणजे पीची किंमत 3000 म्हणजे मुदला समान. 1 वजा 100 1 100 30 गेले 70 म्हणजे 3000 गुणिले 70 भागिले 100 3 वेळा आहे ना 3. आणि मग 1 2 3 4 5 6 शून्य गेल्या. 1 2 3 4 5 6 या पण शून्य गेल्या. 7 7 49 49 गुणिले 7 म्हणजे 7चा घन 7 9 63 3 हातचे आले 6 7 चौक 28 7 43 3 43 7 चौक 28 7 34 34 9 चौक 36 7 9 63 3 हातचे आले 6 7 चौक 28 34 343 7चा घन त्याला 3 गुणायचं. 3 त्रिक 9 3 चौक 12 2 हाच्याला 1 3 त्रिक 9 आणि 1 10. 5000 इथं कामगार आहेत म्हणजे आपल्याला 343ला 5 न गुणावं लागेल. चुकून घेतलेलं आहे 5000 या ठिकाणी 3000 चुकून घेतलेले आहे. 5000 आहेत 5 न गुणावं लागेल. 343ला 5 त्रिक 15ला 5 हाच्याला 1 5 चौक 20 1 21ला 1 हाच्याले 2 5 त्रिक 15 2 1715 कामगार असणार आहेत. 1715 अचूक पर्याय नंबर 4 1715. ओके. त्यानंतर चौकोन ABCD आकाराच्या चौकोनामध्ये AB 50 आहे, BC 120 आहे, BC 120 आहे, CD 70 आहे, DA 60 आहे, हा DA 60. ABCD या 4 हे कोपऱ्यात शिरोबिंदू 4 हे कोपऱ्यात म्हणजे ABCD 14 मीटर अंतर घेऊन त्या जागेमध्ये वर्तुळ कंस काढला तर ती जागा राखीव ठेवायची आहे, तर एकूण किती जागा राखीव ठेवावी लागेल? या ठिकाणी तयार होणाऱ्या 1 2 3 4 वर्तुळ पाकळ्या आपण विचारात घेतल्या तर 4ही ठिकाणचा कोन जो आहे 360 अंशाला चौकोनाच्या 4 कोणांच्या मापांची बेरीज 360 आपण वर्तुळ पाकीचं क्षेत्र विचारात घेतलं तर थीटा भागिले 360 गुणिले पाय वर्ग 360 भागिले 360 पाय वर्ग. या ठिकाणी 360ला 360 वर्तुळाचं क्षेत्रफळ राहिलं. या ठिकाणी वर्तुळाचं क्षेत्रफळ 22/7 त्रिज्या 14 गुणिले 14 7 दुनी 14 दुनी 28 गुणिले 22 8 दुनी 56 6 4 5 8 दुनी 56 5 61 616
चौरस मीटर या ठिकाणी राखीव जागेचं क्षेत्रफळ अचूक पर्याय नंबर 1. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर आपण स्वतः लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शेअर करा, त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. MPSCच्या आणि सरळ सेवा भरतीच्या प्रक्रियेसाठी सुद्धा हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. धन्यवाद.